आज आपण आंब्यावरील करपा या रोगाविषयी माहिती घेणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। करपा हा आंब्यावरील एक महत्त्वाचा रोग आहे। करपा हा बुरशीजन्य रोग असून कोलेटोट्रिकम ग्लोइस्पोइड्स नावाच्या बुरशीमुळे होतो। तर हा रोग आपल्याला पिकाच्या सर्व अवस्थांमध्ये आढळून येतो। याची लक्षणे बघितलं तर पानांवरती, मोहरावरती, फळांवरती आणि फळ पिकल्यानंतर सुद्धा या रोग आपल्याला लक्षणे दिसून येतात। पालीवरती सुरुवातीला काळ्या किंवा तपकिरी रंगाचे ठिपके पडतात। कालांतराने ते ठिपके एकत्रित मिसळतात आणि पूर्ण पान करपल्यासारखं होतं। मोहरावरती बघितलं तर मोहरावरतील कळ्या, नंतर छोटी फळे, नंतर त्याचे दांडे ते पूर्ण काळे पडतात आणि काळे पडल्यानंतर तिथे फळधारणा होत नाही। फळांवरती बघितलं तर फळांवरती काळ्या किंवा तपकिरी रंगाचे ठिपके पडतात आणि कालांतराने ते ठिपके मोठे होतात। फळ जर छोट्या अवस्थेमध्ये असतील तर त्या ठिकाणी फळगळ होते आणि मोठी फळे असतात ती तडकतात। आणि काढणी पश्चात आपण या रोगाची लक्षणे बघितली तर पिकलेल्या फळांवरती आपल्याला काळ्या किंवा तपकिरी रंगाचे मोठे ठिपके दिसतात आणि जो फळाचा आतला गर असतो तो काळा पडतो आणि त्यामुळे ते फळ आपल्याला खाण्याच्या दृष्टीने अयोग्य असते। या रोगासाठी अनुकूल घटक बघितले हवेतील 90% जास्त असलेली आर्द्रता, मोहराच्या वेळेस अधूनमधून पडणारा पाऊस किंवा जेव्हा फळ ही झाडावरती असतील त्यावेळेस जर पाऊस पडला तर या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो। फळांवरती जर आपण बघितलं तर त्यामध्ये काळ्या रंगाचे ठिपके पडलेले असतात आणि ते ठिपके घरंगळत खालीपर्यंत येतात। त्याला इंग्लिशमध्ये टियर स्टेन असे म्हणतात। या रोगाचं नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला बागेची स्वच्छता केली पाहिजे, कारण या रोगाची बुरशी ही रोग झालेल्या फांद्या किंवा पाने यामध्ये सुप्त अवस्थेमध्ये राहते आणि जेव्हा या बुरशीला अनुकूल घटक मिळतात तेव्हा ही बुरशी नवीन पालवी किंवा मोहोर किंवा फळे यावरती या रोगाची लागण करते। तसंच दुसरं आपण बघितलं तर या रोगाचं आपल्याला रासायनिक पद्धतीने जर नियंत्रण करायचं असेल तर त्यासाठी CIB रजिस्टर फंजीसाइड्स आहेत। CIB म्हणजे जे सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड आहेत त्यांच्याकडनं जी काही शिफारस केलेली जी बुरशीनाशक आहेत त्यामध्ये आपण जर बघितलं तर ॲझॉक्सोस्ट्रॉबिन 10 मिली प्रति 10 लिटर, त्यानंतर कॉपर ऑक्सीक्लोराइड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर, त्याच्यानंतर कार्बनडॅझिम अधिक मॅन्कोझेब हे संयुक्त बुरशीनाशक जे 15 ग्रॅम प्रति 10 लिटर, त्यानंतर टेबिकोनाझोल अधिक ट्रायफ्लॉक्सीस्ट्रोबिन हे संयुक्त बुरशीनाशक हे पण 10 मिली प्रति 10 लिटर या प्रमाणामध्ये आपण बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकांची फवारणी केली तर आपण हा रोग नियंत्रणात आणू शकतो। परंतु इथे एक महत्त्वाचं आहे की जेव्हा फळं काढायची असतील आणि त्यावेळेस जर अवकाळी पाऊस पडला तर त्यावेळेस बुरशीनाशक फवारण्याच्या अगोदर त्याचा वेटिंग पिरियड म्हणजे ते बुरशीनाशक फवारल्यानंतर त्याचा अंश किती दिवस त्या फळामध्ये राहील हे बघूनच त्याची फवारणी केली पाहिजे। जसं की आपण बघितलं की ॲझॉक्सोस्ट्रॉबिन या बुरशीनाशकाचा वेटिंग पिरियड आहे 5 दिवस। म्हणजे जर ते आपण बुरशीनाशक त्या फळांवरती फवारलं तर त्याचा अंश त्या फळांमध्ये 5 दिवस राहू शकतो। त्या हिशोबाने आपण फवारणी केली पाहिजे, जेणेकरून जर आपण या रोगाचं शेतामध्येच नियंत्रण केलं तर काढणी पश्चात मध्ये जे होणारं नुकसान आहे आपण टाळू शकतो। तसेच जर काढणी पश्चात करपा रोगाचं आपल्याला नियंत्रण करायचं असेल, फळ काढल्यानंतर त्याला उष्णजल प्रक्रिया केली पाहिजे। त्यासाठी 52 अंश सेल्सिअस तापमानामध्ये गरम पाण्यामध्ये ती फळं 10 मिनटं ठेवून नंतर ती फळं आपण पिकवण्यासाठी ठेवावीत, जेणेकरून जो काढणी पश्चात करपा रोग आहे त्याचा आपण
नियंत्रण करू शकतो। शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।